हॅलो एव्हरीवन, तुमचं आपल्या या प्रेमरंग चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. पण स्टोरी वाचण्याआधी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अनुला रुद्रचा खूपच राग आलेला होता. तिने खूपच अपेक्षाने रुद्रला कॉल केलेला होता, पण तिचा अपेक्षा भंग झालेला होता. त्यांना असंच वागायचं आहे ना, माझ्याशी बोलायचं नाही ना, फक्त हं इतकंच म्हशीसारखं करायचं आहे ना, तर मग ठीक आहे. मी सुद्धा ना यांना अजिबात कॉल करणारच नाही. माझं चुकलं, मी यांना कॉल केला. अनन्या दिवसभर शॉपिंग केल्यामुळे दमलेली होती, म्हणून ती झोपी जाते. इकडे रुद्र परत त्याचे काम सुरू करू लागतो. 2 दिवस असेच निघून जातात. 2 दिवसांमध्ये रुद्रने ना अनुला कॉल केला होता, ना अनुने रुद्रला कॉल केलेला होता. अनुला मध्ये मध्ये रुद्रची सारखी आठवण येतच होती. कॉल करू की नको हा विचार तिच्या मनामध्ये येत होता. पण रुद्रचे परवाचे वागणे आठवून परत ती कॉल करण्यासाठी घेतलेला मोबाईल परत आहे तसा बाजूला ठेवत होती. इकडे रुद्र मात्र त्याच्या कामामध्ये बिझी होता. त्याला कसलेच भान राहिले नव्हते. सकाळी नाश्त्यासाठी सगळेजण डायनिंग टेबलवरती जमा झालेले होते. सगळेजण गप्पा मारत नाश्ता करत होते. अनु, आता 4 दिवसांवरती दिवाळी आलेली आहे. अजून दिवाळीची काहीच तयारी झाली नाही आणि दिवाळी तर तुझा पहिला सण आहे. तुझी ही पहिली दिवाळी आहे. पण बघ, रुद्रसुद्धा इथे नाही आणि दिवाळीचीसुद्धा काहीच तयारी झाली नाही. गिरीजा नाश्ता करत बोलत होती. वाव वहिनी, आणि भाईची पहिली दिवाळी. या दिवाळीला जास्तच मजा येणार आहे. वहिनी, तुला माहिती आहे का, आपल्या घरी दिवाळी खूप मोठ्याने आपण सेलिब्रेट करत असतो. तुला दिवाळीबद्दल ना खूप काही सांगायचे आहे बघ. रेवा आनंदाने बोलते. हो, तू तुझ्या वहिनीला सगळं काही सांग, पण आत्ता नको, नंतर याबद्दल बोला. त्याआधी मला तुझ्या वहिनीशी काहीतरी बोलायचं आहे. आजी बोलतात. काय झाले आजी? काही प्रॉब्लेम झालेला आहे का? अनु थोडंसं घाबरतच विचारते. अगं अनु, प्रॉब्लेम वगैरे काही नाही गं, पण आता दिवाळी आलेली आहे. अजून दिवाळीची शॉपिंग नाही. दिवाळीचा फराळ बनवायचा आहे ना आपल्याला. आणि तुला माहिती आहे का, मी आणि गिरिजा प्रत्येक वर्षी अगदी आनंदाने दिवाळीचा फराळ बनवत असतो. आपल्या घरी कोणतेच पदार्थ आपण दिवाळीचे विकत आणत नाही बरं का. बाहेरचे दिवाळीचे पदार्थ विकत आणणे म्हणजे दिवाळी साजरी केल्यासारखं कुठे वाटतं. आजी, हे तर खूपच छान आहे. यावर्षी मी सुद्धा तुम्हा दोघींना फराळ बनवायला मदत करीन. हो, आणि मी खायला मदत करीन. रेवा हसतच बोलते. हो, तुला तितकंच जमते. प्रत्येक वर्षी तू फक्त तितकंच करत असतेस. पण यावर्षी मी तुझं अजिबात काही ऐकून घेणार नाही. यावर्षी तू सुद्धा सगळं काही बनवायला शिकायचं आहेस. आपली अनु किती छान स्वयंपाक बनवते बघितले आहेस ना. तिच्या हाताला किती चव आहे. आम्ही सगळेजण रोज तिचे जेवणाचे कौतुक करत दमत असतो. तसं तुझ्या सासरीसुद्धा व्हायला हवं. तू बनवलेल्या जेवणाचं कौतुक तुझ्या सासरच्यांनीसुद्धा करायला हवं बरं का. नाहीतर तुझ्या हातचा चहा पिऊन सुद्धा तुझ्या घरचे लगेच तुला इकडे पाठवून देतील. आम्हाला 4 शिव्या घालतील. गिरीच्या मस्करीमध्ये हसतच रेवाला बोलते. मॉम, झालीस का तू परत आणखीन सुरू? प्रत्येक वेळी माझ्या चहावर येणं गरजेचंच असतं का? रेवाचे बोलणे ऐकून सगळेजण हसू लागतात. अनन्या मात्र सगळ्यांकडे बघत होती. नक्की हे सगळेजण काय बोलत आहेत हे मात्र तिला समजत नव्हते. तेच अनुच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून शौर्य बोलतो. वहिनी, तुला तर ही गोष्ट माहितीच नसेल ना. थांब, मी तुला काय झालं ते सगळं सांगतो. हो, तुला तर माझ्या चुगल्या करायला खूप आवडतच असतात ना. सांग, आता माझे गुण तू वहिनीला सांग. रेवा रागात बोलते. अगं वहिनी, एकदा ना घरी पाहुणे आलेले होते आणि त्यावेळी मेडसुद्धा घरी नव्हते आणि मॉमसुद्धा घरी नव्हती आणि आजीची तब्येत थोडी खराब होती, म्हणून आजीने या रेवाला चहा बनवायला सांगितला. रेवाने असा चहा बनवला की ते पाहुणे अजून आपल्या घरी आलेलेच नाहीत. का? अनन्या काहीच न समजल्यासारखे एक्सप्रेशन देऊन बोलते. अगं बहिणी, तुला इतकं समजलं नाही का? ही रेवा, हिला तर काहीच येत नाही. हिने चहा इतका बकवास बनवला होता ना, विषसुद्धा बरं, पण तो चहा मात्र नको का बाई. शौर्य हसत बोलतो.
शौर्याचे बोलणे ऐकून सगळेजण जोरजोरात हसू लागतात. रेवा मात्र लटका राग घेऊन सगळ्यांकडे रागाने बघत होती. भाऊजी, का हो तुम्ही रेवाला सारखे चिडवत असता? रेवा, डोंट वरी, मी आहे ना, मी तुला खूप छान चहा बनवायला शिकवेन. ओके, चालेल, आजपासून माझं ट्रेनिंग सुरू. रेवा आनंदाने बोलते. हो ग बाई अनु, शिकव तिला काहीतरी, म्हणजे आम्हाला हिच्या सासरच्यांचं बोलणं ऐकून घ्यावं लागणार नाही. गिरिजा बोलते. बाद झालं, आता मी मुद्द्याचं बोलू का? आजी सगळ्यांना मध्येच अडवत बोलतात. गिरिजा, तू सगळी काही सामानाची यादी करून ठेव आणि सगळं काही सामान आणायला सांग. आणि पोरींनो, तुमची जी काही दिवाळीची शॉपिंग असेल ती आज आणि उद्या लवकर करून घ्या. नंतर आपल्याला फराळसुद्धा बनवायला वेळ लागणार नाही. 4 दिवसांवर दिवाळी आलेली आहे. खूप काही गडबड आपली होणार आहे. त्यात रुद्र आणि आपल्या अनुची पहिली दिवाळी आहे. त्यामुळे बरीचशी मंडळीसुद्धा आपल्या घरी येतील आणि आपल्याला अनुच्या घरीसुद्धा जावं लागेल. या दिवाळीला खऱ्या अर्थाने आमची लक्ष्मीपूजनाला आमच्या घरी असेल. आजी आनंदाने बोलतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती अनु लग्न करून इथे आलेली आहे म्हणून आनंदात दिसत होता. नाश्ता करून सगळेजण तयारीला लागतात. गिरिजा आणि अनु दोघेही मिळून सामानाची यादी करतात आणि सामान आणायला काही सर्वंट्सना मार्केटमध्ये पाठवतात. ए वहिनी, आपण शॉपिंगला कधी जायचे आहे ग? रेवा विचारते. रेवा, आपण 2 दिवसांपूर्वी शॉपिंग केलेली होती ना, आणि आता लगेचच दिवाळीची शॉपिंग? परवा आपण घेतलेलेच होते ना, त्यातच काहीतरी घालूया ना आपण. प्रत्येक वेळी शॉपिंगची काय गरज आहे ना, नको शॉपिंगला आपण जायला. अनु रेवाचे बोलणे ऐकून बोलते. तेच, अणूचे बोलणे ऐकून रेवा बोलते. वहिनी, ते मी नॉर्मल शॉपिंग केली होती, आता दिवाळीची शॉपिंग खूप मोठी असणार आहे. अनु, तुझी ही पहिली दिवाळी आहे. या दिवाळीमध्ये काहीतरी कमी पडायला नको. आपण उद्या सगळेजण शॉपिंगला जाणार आहोत. तुला हवं नको ते सगळं काही घे. शेवटी तू आमची एकुलती एक सून आहेस. गिरिजा अनुच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरत बोलतात. मॉम, तू जसं वहिनीचे लाड करते तसं माझ्या बायकोचे सुद्धा करणार ना गं? शौर्य विचारतो. अरे गदड्या, तुला ना खूपच तुझ्या लग्नाची घाई झालेली आहे रे. मॉम, भाईमुळे मी लग्न करायचं थांबलो आहे, पण आता लवकरात लवकर मला मुलगी बघायला हवी बघा. किती दिवस मी असं सिंगल राहणार आहे. तुला मुलगी कोण देणार आहे रे? तू तुझं लग्न विसर. तुझ्यासारख्या मुलाशी कोण लग्न करणार आहे? रेवा मुद्दामच शौर्याला चिडवत बोलते. माझ्यासारख्या म्हणजे? तू माझी नको काळजी करू, तू तुझी काळजी कर. तुला सदा चहा तरी बनवता येतो का? नाही ना, आणि चालली मोठी लग्न करायला. ए शौर्य, मी काही लग्न करणार नाही बरं का, त्यामुळे कोणी मला पसंत करेल अशी मी अपेक्षाच धरत नाही. आणि मी दिसायला खूपच क्यूट आहे, त्यामुळे भले जण माझ्या मागे लागलेले असतात. हे तुला नाही माहिती, त्यामुळे ना तू शांतच बस. काय बोललीस? तू लग्न करणार नाहीस? नको ग बाई, लवकरात लवकर लग्न कर आणि इथून निघून जा. घरची पिढा एकदाची टळेल. तू गेलीस ना, आम्ही सगळेजण सुखाने इथे राहू. ए मॉम, हा शौर्य बघ कसं बोलत आहे, याला माझी अडचण होत आहे का? रेवा चिडत बोलते. तुम्ही दोघे परत सुरू झाला का? किती वेळा सांगितले आहे लहान मुलांसारखं भांडू नका. तुम्हाला सरळ करायला ना रुद्रच हवा इकडे. अनु मात्र त्या तिघांकडे बघून विचार करत होती. किती छान फॅमिली आहे नाही. सगळेजण किती छान पद्धतीने इथे राहतात. कितीही श्रीमंत असले तरी पैशाचा माज नाही. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती कायम आनंद असतो. रेवा आणि शौर्य भाऊजी जरी एकमेकांशी भांडतात सुद्धा आणि परत एकत्रसुद्धा येतात. आजी, आई सगळे स्वभावाने खूप छान आहेत. कधी मी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता अशी फॅमिलीसुद्धा मला मिळाली. अशा एवढ्या मोठ्या घरामध्ये मला राहायला मिळालं फक्त यांच्यामुळे. खरं तर 1 वर्षानंतर मी यांचं खूप आभार मानणार आहे, कारण 1 वर्षासाठी का होईना पण यांच्यामुळे मी या घराशी जोडले गेले. मला एवढी छान माणसे मिळाली, प्रेम मिळालं. तेवढ्यात आजी रूममधून बाहेर येतात.
गिरिजा, गिरिजा, तू रुद्रला कॉल वगैरे केला होतास की नाही? तो तर माझा कॉल रिसीव करत नाही. तुझा तर त्याने कॉल रिसीव केला होता का? कधी येणार आहे तो? तुला काही माहिती आहे का? दिवाळी तोंडावरती आलेली आहे. दोघांची लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे आणि तोच इथे नाही. अहो आई, आता त्याची हक्काची बायको आलेली आहे ना, म्हणून मी त्याला कॉल केला नाही. अनु, तू त्याला कॉल केला होतास का गं? गिरिजाचे बोलणे ऐकून अनु शांतच बसते. तिला काय बोलावे हेच समजत नव्हते. वहिनी, सांग ना, भाई कधी येणार आहे? रेवा विचारते. ते माझासुद्धा ते कॉल रिसीव करत नाहीत. कदाचित ते कामात असेल. मी नंतर कॉल करून ट्राय करेन ना. अनन्या कशी तरी स्वतःची बाजू सावरत बोलते. पण आजींना काहीतरी बिनसले आहे हे मात्र समजलेलेच होते. बरं चला, सामानाची यादी झाली ना? गिरिजा, तू सामानाची यादी करून सामान आणायला सांग. फराळाचीसुद्धा आपल्याला तयारी करायला हवी ना? हो आई. हे काय, मी आणि अनु आता सामानाची यादीच करत होतो. आता आज सगळेजण सामान येईल. उद्या आपण सगळेजण शॉपिंगला जाऊ आणि परवा दिवशीपासून आपण फराळाचीसुद्धा तयारी करूया. गिरिजाचे बोलणे ऐकून अनु बोलते. हो आई, चालेल. तेच आजी बोलतात. चालेल. अनु, जरा माझ्या रूममध्ये येतेस का? हो आजी, आले. अनु आजीसोबत त्यांच्या रूममध्ये जाते. आजी, काय झाले? अनु, खरं तर इथे मी तुला हे विचारायला हवं, काय झालेले आहे? मगाशी तुझा चेहरा का इतका पडलेला होता? तुला रुद्राचा नंबर दिलेला होता ना? रुद्रशी तुझं बोलणं काही झालेलं आहे की नाही? आजी, खरं तर त्या दिवशी तुमच्याकडून नंबर घेऊन मी यांना कॉल केला, पण हे माझ्याशी काही बोलतच नव्हते. फक्त इतकंच करत होते. मग मलासुद्धा राग आला, म्हणून मी नंतर 2-3 दिवस यांना कॉलच नाही केला आणि यांनीसुद्धा मला रिटर्न कॉलच नाही केला. अनन्याचे बोलणे ऐकून आजी हसू लागतात. काय गं बाई, खरंच वेडे आहात तुम्ही दोघेसुद्धा. का? काय झालं आजी? अगं अनु, तो कॉल करून कोड्यात बोलून तुझी चौकशी करत असतो. अगं म्हणजे डायरेक्ट तू कुठे आहेस, तू काय करतेस हे कधी मला विचारत नाही. घरातले बाकी सगळेजण कसे आहेत, कुठे आहेत असं विचारत असतो. मी सुद्धा मुद्दाम तुझे नावच घेत नाही, पण बाकी सगळ्यांचं सगळं काही मी त्याला सांगत असते. हे आजीजवळ माझी चौकशी करतात, मग मला डायरेक्ट कॉल करायला काय होतं यांना ना खूप ॲटिट्यूड आहे. आता तर मला यांच्याशी बोलायचंच नाही. अनन्या मनातच बोलते. आजी, मग हे कधी येणार आहेत? अगं, तो कधी येणार आहे हे मला नाही माहिती. मला माहिती आहे सर, मी आत्ताच बाहेर सगळ्यांना सांगितले असते ना. मी आज त्याला कॉल केला होता, पण कदाचित कामात असेल. नंतर कॉल करेल. बघू आता कधी येतो आहे. मी सांगितले आहे त्याला दिवाळीच्या आधी यायला. बघू त्याचं काम झाले की तो लगेचच लवकर येईल. दुसऱ्या दिवशी घरातले सगळेजण शॉपिंगसाठी जातात. सगळेजण दिवाळीची खूप शॉपिंग करतात. दिवसभर सगळेजण शॉपिंगमध्येच अडकून राहिलेले होते. दिवसभर शॉपिंग करून सगळेजण घरी येतात. शॉपिंगमुळे सगळेजण खूप दमलेले होते. रात्रीचे जेवण करून सगळेजण लवकरात लवकर झोपतात. रुद्र 5-6 दिवस येथे घरी नव्हता. तरीसुद्धा अनन्या या 5 ते 6 दिवसांमध्ये अजिबात बेडवरती झोपलेली सुद्धा नव्हती. ती तिच्या कायमच्या जागेवरती म्हणजे सोफ्यावरती झोपलेली होती. पण रूममध्ये ती एकटीच होती, त्यामुळे बिनधास्तपणे ती सोफ्यावरती झोपलेली होती. पायापासून अगदी गुडघ्यांपर्यंत तिची साडी वरती आलेली होती. रुद्र रूममध्ये नाही, त्यामुळे अगदी रिलॅक्सपणे स्वतःला झोकून ती सोफ्यावरती झोपत होती. पण तिला त्याचे भान नव्हते. रुद्र नाही रूममध्ये, त्यामुळे ती बिनधास्त होती. त्यामुळे रुद्र रूममध्ये असायचा त्यावेळी मात्र ती स्वतःला पूर्णपणे ब्लँकेटने कवर करायची. आता ब्लँकेटसुद्धा खाली जमिनीवरती पडलेले होते. रुद्र खरं तर आज घरी येणार होता, पण त्याने तसे कोणालाच घरी कळवलेले नव्हते. रात्री 2च्या दरम्यान तो स्वतः जवळ असलेल्या कीने रूमचा दरवाजा ओपन करतो आणि आतमध्ये येतो. रूममध्ये लाईट्स बंद होत्या. रुद्र मोबाईलची टॉर्च ऑन करून एक छोटासा बल्ब लावतो, त्यामुळे रूममध्ये थोडासा प्रकाश पडलेला होता. रूममध्ये दिसेल एवढा तरी प्रकाश होताच. रुद्रचे लक्ष सगळ्यात आधी बेडवरती जाते, पण बेडवरती कोणीच नव्हते. एका सेकंदासाठी रुद्र विचारात पडतो आणि इकडे तिकडे बघू लागतो. त्याचे लक्ष सोफ्यावरती झोपलेल्या अनन्याकडे जाते आणि तो तिच्याकडे बघतच राहतो.
तिच्या खांद्यावरून पदर खाली पडलेला होता. साडी अगदी गुडघ्याच्या वरती आलेली होती, त्यामुळे तिचे निम्मे शरीर तर रुद्रला दिसतच होते. पदर खाली पडल्यामुळे पोटाचा सगळा काही भाग आणि गळ्यापासून ते छातीपर्यंत तिचा तो मोकळा भाग रुद्रच्या नजरेस पडलेला होता आणि गुडघ्यांपर्यंत तर तिचे पाय उघडेच होते. आपोआपच अनन्याला बघून रुद्रचा सगळा कंटाळा दूर झालेला होता. त्याच्या चेहऱ्यावर नकळतपणे स्माईल आलेली होती. आपोआपच त्याची पावले अनन्याच्या दिशेने पडू लागतात. तो तिच्याजवळ गुडघ्यांवरती बसतो. तिचे केस मोकळे सोडलेले होते, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरती तिचे काही केस आलेले होते. रुद्र तिच्या केसांना हळूच तिच्या कानाच्या मागे सारतो. रुद्राच्या हातांच्या बोटांचा स्पर्श होता, तिकडे अनन्याच्या चेहऱ्यावरती सुद्धा नकळतपणे स्माईल आलेली होती. रुद्र एकसारखे तिच्या चेहऱ्याकडे बघत होता. तो हळूच तिच्या कपाळावरती ओठ टेकवतो. आय डोंट नो बट आय रिअली मिस यू. रुद्र मनामध्येच बोलतो. बराच उशीर तो तिच्याकडे बघत होता. त्याचे लक्ष तिच्या पायाकडे, तिच्या उघड्या पोटाकडे जातं. तो स्वतःला कंट्रोल करू शकत नव्हता. त्याचे हात आपोआप तिच्या पोटाकडे वळतात आणि तिच्या पोटावरती तो त्याचे बोटे फिरवतो. अनन्याला त्याच्या स्पर्शाने, त्याच्या बोटांच्या स्पर्शाने गुदगुल्या झाल्यासारखं होत होते. झोपेतच तिच्या चेहऱ्यावरती परत स्माईल येते आणि ती तिचे पाय दुमडून रुद्राचा हातामध्ये घेऊन परत झोपी जाते. आता मात्र अनुच्या हालचालीमुळे रुद्र परत भानावरती आलेला होता. हे त्याने काय केलं हे त्याला समजलेलं होतं. अनुने त्याचा हात पकडलेला होता, त्यामुळे ते त्याला तिच्यापासून दूरसुद्धा होता येत नव्हतं आणि एकतर ती समोर अशा अवस्थेमध्ये होती, त्यामुळे त्याला त्याच्या स्वतःच्या मनावरती कंट्रोल घालणंसुद्धा अशक्य होत चाललेलं होतं. रुद्र हळूच तिचा हात स्वतःच्या हातातून काढतो आणि तिच्या अंगावरची साडी नीट करतो आणि तो फ्रेश व्हायला बाथरूममध्ये जातो. रुद्र फ्रेश होऊन बाहेर येतो. ही सोफ्यावरती का झोपली आहे? हिला माहिती होते का मी आज येणार आहे ते? म्हणून ही सोफ्यावरती झोपली होती का रोजच ही सोफ्यावरती झोपत होती? मी नव्हतो मग बेडवरती झोपायला काय प्रॉब्लेम होता? रुद्र मनाशीच विचार करत अनन्याजवळ जातो आणि तिला उचलून बेडवरती घेऊन येतो. लाईट्स बंद करतो आणि हळूच अनन्याला मिठीत घेतो. रुद्रचा स्पर्श होताच इकडे अनन्यासुद्धा रुद्रला घट्ट मिठी मारते आणि त्याच्या कुशीत शिरून झोपी जाते. ती झोपेतच हे सगळं काही करत होती. ती जागी झालेली नव्हती, त्यामुळे तिला माहितीच नव्हते रुद्र घरी आलेला आहे. घरातल्याच कोणालाच माहिती नव्हते की आज रुद्र घरी आलेला आहे. आज खरी झोप मला लागणार आहे, रुद्र मनाशीच बोलतो आणि तिच्या केसांवरून हात फिरवू लागतो. कधी त्याला तिच्या मिठीमध्ये झोप लागते हे त्याचं त्यालासुद्धा समजत नाही. रुद्र रात्री 2 वाजता घरी आलेला होता, त्यामुळे त्याला लवकर जाग येणार नव्हती. पण इकडे अनन्या रुद्राच्या मिठीमध्ये झोपलेली होती, त्यामुळे तीसुद्धा बराच उशीर रुद्रला मिठी मारून झोपलेली. तिला जागच आलेली नव्हती. अचानक तिला जाग येते. ती आळसतेत उठते. तिच्या लक्षात येते की ती कोणाच्या तरी मिठीमध्ये आहे. ती पटकन डोळे उघडून बसते तर रुद्र तिच्या जवळ झोपलेला होता. हे 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 ते कसे काय? मी स्वप्न बघत आहे का? अनन्या तिचे डोळे चोळते, तरीही समोर तिला रुद्र दिसत होता. अनन्याच्या हालचालीमुळे रुद्रला जाग आलेली होती, पण मुद्दामच त्याने डोळे उघडलेले नव्हते. झोपेतून उठल्यामुळे मला भास वगैरे होत आहे की काय? का मी हे सगळं काही स्वप्न बघत आहे? यांनी तर कळवले नव्हते हे येणार आहे ते. नाही, मी स्वप्नच बघत आहे. पण खरंच माझ्या स्वप्नात हे झोपलेले किती छान दिसतात ना. नाहीतर बाकीच्या वेळी प्रत्येक वेळी माझ्यावरती फक्त रागवतच असतात. कॉल केला तरी फक्त इतकंच करत असतात. आता यांना येऊ दे, मी यांच्याशी बोलणारच नाही. अनन्या समोर झोपलेल्या रुद्राकडे बघून बोलत होती. तिला वाटत होतं समोर तिला उगीचच रुद्र दिसत आहे. ती रुद्राच्या केसांवरून हात फिरवते आणि त्याच्या कपाळावरती ओठ टेकवते. तुम्हाला फक्त करता येतं ना, मग आता मी सुद्धा तुमच्याशी बोलणारच नाही. अनन्या रुद्रशी बोलत होती तर इकडे रुद्रला 440चा करंट लागल्यासारखं वाटत होतं, कारण अनन्याने त्याच्या कपाळावरती ओठ टेकवलेले होते. तिला अजूनही वाटत होतं की ती हे सगळं काही स्वप्न बघत आहे.
बापरे, 9 वाजले. यांच्या स्वप्नामुळे मला लवकर जागच नाही आली. मला उठायला हवं, उशीर झाला आहे. अनन्या पटकन तिची साडी नीट करते आणि बाथरूममध्ये जाते. ती बाथरूममध्ये जाऊन साडी काढते. ती भात घेत होती. भात घेता घेता तिच्या लक्षात येते की ती बेडवरती कशी काय आली. ती तर सोफ्यावरती झोपलेली होती ना. बापरे, म्हणजे हे खरं झालेले आहेत. मी हे सगळं स्वप्न नव्हते बघत. हे सगळं काही खरं होतं. मी रात्री सोफ्यावरती झोपलेले होते आणि सकाळी बेडवरती आले. अनन्या डोक्यावरती हात मारून घेते. शिट यार, हे मी काय केलं. हे जर जागे असले तर मी हे जे काही केलं हे जर यांना समजलं असलं तर हे माझ्याबद्दल काय विचार करतील. खूप वेड्यागत बडबड करून आलेली आहे मी. माझं डोकं एवढं कसं काय चाललं नाही. एवढं कसं काय मला काहीच समजलं नाही की मी रात्री सोफ्यावरती झोपलेली होते आणि आता बेडवरती होते. स्वप्नात एवढा नीट माणूस कसा काय दिसू शकतो. शिट 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 यार, काय प्रॉब्लेम करून ठेवलेला आहे मी. अनन्या पटकन अंघोळ करते आणि तिचे कपडे इकडे तिकडे बघू लागते. पण तिच्या लक्षात येते की ती कपडे न घेताच बाथरूममध्ये आलेली होती. 5-6 दिवसांची तिला सवय लागलेली होती. रुद्र रूममध्ये नाही त्यामुळे ती तशीच बाथरूममध्ये यायची. यार, आता काय करू मी. हे उठले असतील का, बघते एकदा. इकडे रुद्र अनन्याच्या हालचालीमुळे जागा झालेला होता. त्याला अनन्याची जी काही बडबड करत आहे हे समजलेले होते. तो उठून बसतो. त्याचे बाथरूमच्या दरवाजाकडे लक्ष जाते. तेवढ्यात त्याच वेळी अनन्यासुद्धा थोडासा दरवाजा ओपन करून बाहेर बघत होती. दोघांची नजरानजर होते. रुद्रला समोर उठलेलं बघून अनन्या पटकन दरवाजा बंद करते. रुद्रला मात्र तिला नक्की काय झालं हे समजलं नव्हतं. अशी काही वेड्यासारखी वागत आहे. कदाचित हिला आत्ता समजलं असेल तिचं हे स्वप्न नाही, मी खरंच आलेलो आहे. रुद्र मनाशीच बोलत होता. त्याच्या चेहऱ्यावरती परत एक स्माईल आलेली होती. यार, आता काय करू मी. आधीच खूप उशीर झालेला आहे. खाली जायला हवं मला. अनु इकडे विचार करत होती. दोघांनाही उठायला उशीर झालेला होता त्यामुळे रुद्रालासुद्धा लवकर अंघोळ करायची होती. अनन्या कधी एकदा बाथरूममधून बाहेर येते आणि तो अंघोळीला जातो असं त्याला झालेलं होतं. पण 15 ते 20 मिनिट अनन्या बाथरूममधून बाहेर आलेलीच नव्हती. शेवटी कंटाळून तो बाथरूमच्या दरवाजाजवळ जातो आणि दरवाजा वाजवतो. आवरले का तुझे? मलासुद्धा आवरायचं आहे, उशीर होतो आहे मला. रुद्रचा आवाज ऐकून इकडे अनुला धडकीच भरते. एकतर आधीच तिने एवढी मोठी बडबड करून प्रॉब्लेम क्रिएट केलेला होता आणि आता कपडेच घेऊन बाथरूममध्ये गेलेली नव्हती. रुद्र परत बाथरूमचा दरवाजा वाजवतो. आवरले आहे का तुझे? मी कपडे आतमध्ये घेऊन यायचे विसरले. ते तुम्ही थोडा वेळ बाहेर जाल का? माझे कपडे बाहेर आहेत. अनन्या घाबरत बोलते. आता मात्र रुद्रला सुद्धा मस्करी करायची होती. मुद्दाम त्याला त्रास द्यायचा होता. त्यामुळे तो बोलतो, मी का बाहेर जाऊ? मी अजिबात बाहेर नाही जाणार. ही माझी रूम आहे. मी पाहिजे तेव्हा रूममध्ये येऊ शकतो आणि पाहिजे तेव्हा मी बाहेर जाऊ शकतो. मी का तुझं ऐकायचं? अरे यार, काय माणूस आहे हा. शिट, माझंच चुकलं. मीच कपडे घेऊन आतमध्ये यायला हवं होतं. अनन्या चिडचिड करत स्वतःशीच बोलते. प्लीज जावा ना. मी चेंज कसं करू? आधीच खूप उशीर झालेला आहे. खाली सगळेजण वाट बघत असतील ना माझी. नो, ही माझी रूम आहे. मी इथेच थांबणार. तुला जे काही करायचं आहे ते लवकर कर आणि पटकन बाहेर ये. मला अंघोळ करायची आहे. अनन्याला समजून चुकलेले होते की रुद्र आता तिचे काही ऐकणार नाही. तो स्वतःचेच खरं करणार आहे. काय करावे हे तिला समजत नव्हते. रुद्रसुद्धा ती बाहेर येण्याची वाट बघत होता. मुद्दामच तो तिला त्रास देत होता. अनन्या हळूच बाथरूमचा दरवाजा ओपन करते आणि थोडीशी मान बाहेर काढून तो कुठे आहे ते बघू लागते. रुद्र अगदी बाथरूमच्या समोरच होता. ती तसंच धाडस करून बाथरूमच्या बाहेर येते. रुद्रचे लक्ष अनन्याकडे जातं तर तिने अंगावरती बाथरोब घातलेला होता. बाथरोब अगदी गुडघ्यांपर्यंत होता. ती बाथरोब सारखं खाली ओढत होती. अनुची नजर खालीच होती. तिचं धाडसच होत नव्हतं रुद्रकडे बघण्याचं. ती बाथरोब खाली ओढत बाहेर येते. इकडे मात्र रुद्र एकटकपणे तिच्याकडे बघत होता. अनन्या रुद्रला पास करून पुढे जाणार तेवढ्यात रुद्र पटकन तिचा हात पकडतो आणि तिला स्वतःकडे खेचून घेतो. अचानक असं झाल्यामुळे अनन्या अगदी रुद्राच्या जवळ आलेली होती. रुद्राने तिच्या
मध्ये दोन्हीही हात घातलेले होते आणि तिला घट्ट पकडलेलं होतं. अनन्याचे दोन्ही हात रुद्राच्या छातीवरती होते. अनन्याचे ओले केस, त्यामधून पडणारे पाणी, हे सगळं काही बघून रुद्र सेड्यूस होत होता. आपोआप तो अनन्याकडे खेचला जात होता. रुद्र हळूहळू अणूजवळ जात होता. दोघांच्या ओठांमध्ये काहीच अंतर शिल्लक नव्हते. अनन्या मात्र घाबरून फक्त डोळे मिटून उभा होती. अणू अणू अणूबाळ, उठली आहेस का गं तू? आज इतका उशीर कसा काय लागला तुला उठायला? बाहेरून गिरीचा आवाज येत होती. आवाज ऐकून अनन्या पटकन रुद्रापासून बाजूला होते आणि बाजूला खाली ओढतच बोलते, हो 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 आई, सॉरी, ते उठायला उशीर झाला. मी पटकन आवरून खाली येते. अनन्या कसं तरी घाबरत स्वतःच्या हृदयाचे ठोके सांभाळत बोलते. बरं ठीक आहे, लवकर ये, गिरीजा बोलते आणि खाली निघून जाते. इकडे अनन्या मात्र एकाच जागी स्तब्ध होती. रुद्रसुद्धा गिरीजाचा आवाज ऐकून पटकन बाथरूममध्ये जातो. अणू एक मोठा दीर्घ श्वास घेते. बापरे, हे काय होत होते? खरंच मी आता वेडी होईल. हे खरंच आले आहेत. पटकन आवरते, आणखीन हे बाहेर आले की मला आवरतासुद्धा येणार नाही. अनन्या पटकन तिचं आवरते आणि ती बडबड करतच खाली निघून जाते. चला गाईज, आजचा हा थोडासा रोमॅन्टिक भाग कसा वाटला तुम्हाला भरभरून कमेंट्स करून सांगा. पुढचा भाग लवकरच प्रकाशित होईल. बाय, टेक केअर.